काल सुप्रीम कोर्टामध्ये दोन महत्त्वाच्या सुनावण्या झाल्या. एक होती शिवसेना पक्षाशी संबंधित, ज्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत, आणि दुसरी होती ती म्हणजे दिल्ली संदर्भातली. दिल्लीचा प्रमुख कोण असणार, चीफ मिनिस्टर की लेफ्टनंट गव्हर्नर, असा हा वाद होता. आणि या केस संदर्भात मूलभूत संरचनेचा दाखला देत माननीय न्यायालयानं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा दिल्ली सरकारचा आहे, लेफ्टनंट गव्हर्नर यांचा नाही, हे स्पष्ट केलेलं आहे. आता कोण जिंकलं कोण हरलं या पलीकडे जाऊन घटनेचं महत्त्व परत एकदा माननीय न्यायालयानं अधोरेखित केलेलं आपल्याला या निकालामध्ये दिसलेलं आहे. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत की दिल्लीमध्ये हा नेमका वादाचा विषय होता काय, कोर्टाचा निकाल सांगतो काय, आणि घटनेचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे म्हणजे नेमकं काय, याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. केंद्रामध्ये एका पक्षाचं सरकार आणि राज्यामध्ये दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाचं सरकार असेल, किंवा युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश जिथे विधानसभा आहे तिथे दुसऱ्या पक्षाचं जर का सरकार असेल तर वाद होणं हे साहजिकच आहे. म्हणजे जेव्हा राज्यामधला वाद असेल किंवा केंद्र आणि राज्य यांच्यातील वाद असेल तर हा वाद सुप्रीम कोर्टामध्ये सोडवला जातो, कारण की ते सुप्रीम कोर्टाच्या ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन अंडर येत असतं. म्हणूनच दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जो काही वाद होता तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला. आता हा वाद नेमका होता काय? 2015 साली केंद्रानं दिल्लीतील सेवा क्षेत्राचे अधिकार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे नसतील तर ते लेफ्टनंट गव्हर्नर अर्थातच केंद्र सरकारकडे असतील असा आदेश दिला होता. यानंतर केंद्र सरकारने 2021 साली गव्हर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली या कायद्यामध्ये सुधारणा करून दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर यांना सर्व अधिकार दिले होते. म्हणजे कुठे कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती करायची किंवा कोणाची बदली करायची, हे सर्वच्या सर्व अधिकार लेफ्टनंट गव्हर्नर आणि पर्यायाने केंद्र सरकारच्या अखत्यारीत होते. म्हणजेच ब्युरोक्रेसीवरती कमांड कुणाची होती तर केंद्राची होती. आणि या विरोधातच दिल्ली सरकारने माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती. आता याच्यावरती निर्णय देताना 5 सदस्यीय घटनापीठानं 105 पानांचं जजमेंट दिलेलं आहे. आणि हे जजमेंट देताना निर्णय दिल्ली सरकारच्या बाजूने दिलेला आहे. एनसीटी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सर्व ब्युरोक्रॅट्स दिल्ली सरकारचे नियंत्रणाखाली असतील असं माननीय कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. पोलीस, जमीन, लॉ अँड ऑर्डर हे 3 विषय लेफ्टनंट गव्हर्नर आणि पर्यायाने केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये राहतील, हेही कोर्टाने मागेच स्पष्ट केलेलं होतं. म्हणजेच आता दिल्लीमधील जे कोणी सरकारी अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, मग अगदी IAS IPS पासून चतुर्थ श्रेणी कामगारापर्यंतचे सर्व जे कर्मचारी आहेत यांची नियुक्ती, बदली, निलंबन तसेच इतर योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार दिल्ली विधानसभेतील लोकनियुक्त सरकारला आता असणार आहेत. आणि हा निर्णय आल्या आल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आशिष मोरे या सेक्रेटरी ऑफ दिल्ली सर्व्हिस यांची लगेच बदली सुद्धा केलेली आहे. म्हणजे निकाल आल्या आल्या त्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली दिसून येते. केंद्र सरकारचा माननीय सुप्रीम कोर्टामधील युक्तिवाद असा होता की दिल्ली ही देशाची राजधानी आहे, त्यामुळे या भागात अधिकाऱ्यांची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे असायला हवा. कोर्टाचं हे जजमेंट गेल्या काही वर्षातील सर्वात महत्त्वाचं जजमेंट आहे असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. कारण की या जजमेंटमुळे सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, फेडरलिझम, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, संविधानावरील विश्वास हे सर्व दृढ झाल्याचं दिसून येणार आहे. केंद्र आणि राज्य किंवा पक्ष आणि पक्ष यांच्यामध्ये वाद होतच राहतात, त्यांच्यामध्ये मतभेद जे आहे हे होतच राहतात. सत्ता पालट हाही होत असतो, कारण की कुणीही अमरपट्टा घालून आलेलं नाहीये. पण संविधान हे कायम राहतं, संविधानातील तरतुदी या कायम राहतात. 2018 मध्ये 5 सदस्यीय खंडपीठानं स्पष्ट केलं होतं की लोकनियुक्त सरकार म्हणजेच या केसमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट जे आहे हा मूलभूत संरचनेचा भाग आहे. गव्हर्नर यांना स्वतंत्र असे अधिकार नाहीयेत, मग भले ते राज्यामधले असू द्यात किंवा केंद्रशासित प्रदेश ज्या ठिकाणी विधानसभा आहे तिथले लेफ्टनंट गव्हर्नर असू द्यात. तसंच राज्यपालांना ज्या विषयामध्ये विवेकाधिकार आहे ते सोडून इतर सर्व निर्णय हे दिल्लीतील लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या मदतीने आणि त्यांच्या सल्ल्यानुसार घ्यायला हवेत, हेही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. आता बघा, अधिकारी जे आहेत हे मंत्री महोदयांना उत्तरदायी असणं अपेक्षित आहे. मंत्री महोदय हे दिल्ली विधानसभेला उत्तरदायी असणं अपेक्षित आहे. आणि विधानसभेतील आमदार हे जनतेला उत्तरदायी असणं अपेक्षित असतं.
म्हणजेच काय, अकाउंटेबल असण्याची, उत्तरदायी असण्याची ही चेन जी आहे ही कंटिन्यू असणं फार गरजेचं आहे. आणि लोकांनी निवडून दिलेलं जे सरकार आहे किंवा लोकांनी निवडून दिलेले जे आमदार आहेत यांना ब्युरोक्रेसीवरती कंट्रोल ठेवण्याचा अधिकार सुद्धा असणं अपेक्षित आहे. पण दिल्लीच्या केसमध्ये तसं नव्हतं. हा सर्व डायलेमा माननीय न्यायालयाने या स्पष्ट अशा निर्णयाने आता सोडवलेला आहे. माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी एकता आणि विविधता या मुद्द्याला परत एकदा बळ देताना स्पष्ट केलं की मूळ आपली जी घटना आहे त्याच्यामध्येच एकता आणि विविधता याचा समावेश केलेला आहे. विविधता म्हणजे कसं की लोकल ॲस्पिरेशन्सला बाजूला ठेवून कोणालाही कारभार करता येणार नाही. केंद्रामध्ये असलेली मेंटॅलिटी वेगळी आहे, राज्यामध्ये असलेली मेंटॅलिटी वेगळी आहे. मग लोकल ॲस्पिरेशन्स यांना बाजूला ठेवताच येणार नाही आणि विविधतेला सुद्धा बाजूला ठेवता येणार नाही, हे या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे. एक वाक्य खूप महत्वाचं आहे बघा या जजमेंट मधलं. ग्लोरी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हातात सत्ता असेल आणि नियंत्रण असेल. थोडक्यात आपली जी काही राज्यघटना आहे, राज्यघटनेची प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये वी द पीपल, आम्ही भारताचे लोक असं स्पष्ट नमूद केलेलं आहे. म्हणजे भारतीय राज्यघटना किंवा आपल्या इथलं जे काही शासन आहे याच्यासाठीचा पॉवर सोर्स कोण आहे, तर जनता हाच याच्यासाठीचा पॉवर सोर्स आहे. आणि हेच परत एकदा माननीय न्यायालयाने स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येते. आता इथून पुढे पोलीस, जमीन आणि पब्लिक ऑर्डर हे सोडून इतर विषयांवरती दिल्ली विधानसभेतील सरकार कायदे बनवू शकतं. युनियन टेरिटरीमध्ये सुद्धा प्रकार आहेत बघा. म्हणजे कसं, विधानसभा असलेल्या युनियन टेरिटरी वेगळ्या आणि विधानसभा नसलेल्या युनियन टेरिटरी वेगळ्या. आता विधानसभा असलेल्या कोणत्या आहेत, दिल्ली, पुदुचेरी हे आपल्याला माहिती आहे. आणि विधानसभा नसलेल्या अंदमान निकोबार, दीव दमन हे आपल्याला माहिती आहे. दिल्ली आणि पुदुचेरी इथं केंद्र सरकार अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाच्या पद्धतीनं नियंत्रण नाही ठेवू शकत किंवा त्या पद्धतीने प्रशासन नाही चालू शकत, कारण की दिल्ली येथे विधानसभा आहे आणि लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत माननीय न्यायालयानं हेही क्रिस्टल क्लिअर सांगितलेलं आहे की स्टेट्स आर नॉट सबसर्व्हियंट टू सेंटर. म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये, कुणीही कुणापेक्षा कमी आहे असं नाहीये. एक महत्वाचा मुद्दा माननीय कोर्टाने स्पष्ट केला ज्याचं महत्व फार मोठे, फेडरलिझम म्हणजे संघराज्य जे आहे ही आयडिया फार महत्वाची आहे आपल्या देशातली विविधता टिकवून ठेवण्यासाठी. आपल्या इथं कल्चर म्हणा, वंश म्हणा, भाषा म्हणा, पेहराव म्हणा, खाण्याच्या पद्धती म्हणा, या सगळ्या ह्याच्यामध्ये विविधता आहे आणि म्हणूनच आपल्या इथं संघराज्य पद्धती आहे हेही कोर्टाने सांगितलेलं. सर्वांच्या ॲस्पिरेशन्स तेव्हाच फुलफिल होईल ज्या वेळेस आपल्या इथं संघराज्य पद्धतीचं सरकार असेल आणि संघराज्य पद्धतीचं सरकार हे विविधता याला मान्यता देतं, हेही या ठिकाणी त्यांनी एका पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे. एक मुद्दा कोर्टाने खोडून काढलाय बघा, तोही फार महत्वाचा आहे. वन नेशन, वन गव्हर्नमेंट आणि वन लॉ हे काही आपल्या इथं शक्य नाहीये, कारण की रिकॉग्नायझिंग रिजनल ॲस्पिरेशन्स स्ट्रेंथन्स द युनिटी ऑफ कंट्री. म्हणजे लोकल ॲस्पिरेशन्स जे आहेत म्हणजे विविधताच, परत एकदा विविधता असणं हे आपल्या राष्ट्राचं बळ वाढवणारं आहे. एकाच पद्धतीने सर्व गोष्टी होऊ शकत नाहीत, हे कोर्टाने निगेट केलेलं आहे. म्हणून म्हणलं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोण जिंकलं आणि कोण हारलं याच्या पलीकडे जाऊन हे कोर्टाचं जजमेंट बघणं फार महत्वाचं आहे, कारण की संविधान काय म्हणतं हे फार महत्वाचं आहे. संविधानामध्ये काय दिलेलं आहे हे फार महत्वाचं आहे आणि हेच आपल्या सर्वांना एकत्रितपणे बांधून ठेवतं आणि हेच माननीय न्यायालयाच्या या निकालाने स्पष्ट झालेलं आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कोर्टाच्या या निर्णयावरती तुमचं काय म्हणणं आहे तेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.